असं आहे, आपण जे म्हणालात की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे, ही तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांनी तुम्ही हातभार लावा. सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता 2-3 दिवसापूर्वी, आणि त्याच्यावरती मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी वाटते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निघावा असं वाटतं. आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही. असं चित्र दिसतंय की दरांजे आणि त्यांच्यावर सहकाऱ्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं. चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. त्यांनी ओबीसीच्यासाठी चर्चा करायला छगन भुजबळांना सांगायचं, दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं, काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांगेंना बोलवा, त्यांच्या सहकार्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं नाव हाके ना, ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा. आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा. आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू, जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल. पवारसाहेब 10 महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली. सरकार काहीच देत नसेल, सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली. ती तुम्हाला योग्य वाटते? मग त्याच्याचा मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले त्याला 8 दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी. आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी दरांजे किंवा आणखीन कोणाच्यामध्ये अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निघू शकेल. या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा. म्हटलंय तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा. त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर माझा आग्रह राहणार आहे. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आहे. आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची राहील. दिल्लीच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? कशाचा? अजित पवार सध्या दिल्लीला जात आहेत. अमित शहांच्या भेटी आणि हे सगळं त्यांची चर्चा आणि दौरे सुरू झालेली आहेत. तर त्यांच्याकडले जे सहकारी तुमच्याकडे आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिले येत असतात, जात असतात. तुमच्या संपर्कात बाबाजी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहेत. असे एक लोक येत आहेत. अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं, आपला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. महाराष्ट्रामध्ये 2-2